गुड मॉर्निंग. कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी भाषेतील आपल्याला काही अभिव्यक्ती म्हणजे ग्रीटिंग्स, अभिवादन, विविध प्रसंगी इंग्रजीमधून करावयाच्या अभिवादनाची माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे. प्रसंगानुरूप कोणते अभिवादन करायचे याचे अचूक ज्ञान त्यांना असावे. यासाठी कशा प्रकारच्या अभिवादनाचा योग्य ते सराव करावा यासाठी आपण काही यादी खाली दिलेली आहे. त्यावर आधारित प्रश्न उद्याच्या तासिकेत घेऊ. आज आपण थोडंसं त्यावर कोणत्या प्रसंगी कोणते अभिवादन करावे हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज तासिका करत चला. तर चला मग आज आपण अभिवादनची थोडक्यात माहिती घेऊया. ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन. पहा, आपण इंग्रजीमधून जर एकमेकांना आपल्याला जर बोलायचं असेल तर आपण सकाळच्या वेळी भेटलो किंवा आपण जर आपल्या वर्गामध्ये गेलो, शाळा भरली आणि आपल्या वर्गामध्ये जर सर आले तर आपण सरांना काय म्हणतो? मराठीमध्ये आपण सुप्रभात, शुभप्रभात म्हणू किंवा नमस्ते सर म्हणू. मग इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? तर इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो तुम्हा सर्वांना माहिती आहे. आपण म्हणतो गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? शुभ प्रभात. मी सुद्धा आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो. पहा, गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मग आपण काय म्हणतो सकाळी? गुड मॉर्निंग. आपल्याला थोडंसं आता इंग्रजी बोलायला शिकायचं, बरोबर आहे? मग आपण सकाळी काय म्हणायचं? एकमेकांना भेटल्याच्या नंतर गुड मॉर्निंग. मित्राला भेटल्याच्या नंतर समजा एक आपला मित्र आहे प्रणव, तो जर आपल्याला भेटला तर आपण काय म्हणायचं? गुड मॉर्निंग प्रणव. सरांना तर आपण म्हणतोच. मग त्यानंतर आपण दुपारी जर भेटलो तर त्यांना अभिवादन कसं करायचं? गुड आफ्टरनून. GOOD, गुड AFTERNOON, गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार. आणि गुड मॉर्निंग GOODMORNING, गुड मॉर्निंग MOR. हे R आणि N इथं एकच झाले, मिक्स झाले इथं. MORNING, गुड मॉर्निंग. आणि गुड आफ्टरनून दुपारी काय, सकाळच्याला काय म्हणतो? गुड मॉर्निंग म्हणजे शुभ प्रभात आणि गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार. जर आपल्याला एखादी व्यक्ती किंवा आपले सर म्हणा, मित्र म्हणा, आपल्याला जर संध्याकाळी भेटले तर आपण त्यांना काय म्हणायचं? गुड इव्हिनिंग. GOODEVENING, गुड इव्हिनिंग म्हणजे शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग म्हणजे शुभ संध्याकाळ. त्यानंतर आपल्याला जर रात्री जर भेट झाली, आता समजा रात्री भेट झाली तुमची माझी, तुम्ही काय म्हणाल? गुड नाईट सर. GOODNIGHT, गुड नाईट म्हणजे शुभ रात्री. आलं का लक्षात? गुड नाईट, शुभरात्री म्हणजे गुड नाईट. त्यानंतर जर आपल्याला दिवाळीला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण काय म्हणतो? हॅप्पी दिवाळी. HAPPY DIWALI, हॅप्पी दिवाळी म्हणजे शुभ दिवाळी किंवा शुभ दीपावली, बरोबर आहे? हॅप्पी म्हणजे आनंदी, दिवाळी तुम्हाला आनंदी जावो. हॅप्पी दिवाळी. त्यानंतर आपल्याला आता डिसेंबर महिना चालू आहे, बरोबर आहे? 31 तारखेच्या नंतर आपल्याला 1 जानेवारी येणार. मग 1 जानेवारी आल्याच्या नंतर 1 जानेवारीला आपण काय देतो? किंवा आपल्या मराठी वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते, तर आपण त्यावेळेस गुढीपाडव्याला किंवा नवीन वर्ष सुरुवात कधी होतं? 1 जानेवारीला इंग्रजी वर्षाप्रमाणे. तर आपण त्यावेळेस काय म्हणतो? हॅप्पी न्यू इयर. नवीन, न्यू म्हणजे नवीन, इयर म्हणजे वर्ष. नवीन वर्ष सुखाचे
जाओ किंवा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, हॅपी न्यू इयर. लक्षात ठेवा आता. त्यानंतर आपण एखाद्याला जर बोलायचं असेल तर आपण त्याला काय म्हणतो, हाय हॅलो नमस्ते. हाय हॅलो म्हणजे नमस्ते. आलं का लक्षात? तुम्ही तुमच्या मित्राला करून पहा प्रयोग हा. हाय हॅलो म्हणायचं त्याला. पुन्हा त्याला तुम्ही प्रश्न विचारायचा, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात किंवा तू कसा आहेस. मी जर तुम्हाला विचारलं हाऊ आर यू, तुम्ही काय म्हणाल, आय एम फाईन सर, मी चांगला आहे. किंवा जर तुम्ही दुःखी असाल तर आय एम सॅड सर, मी दुःखी आहे. बरोबर आहे. हाऊ आर यू आपण एखाद्याला जर विचारायचं झालं तू कसा आहेस, आपली भेट झाली बऱ्याच दिवसानंतर, तर त्याला सुरुवातीला काय म्हणायचं, हाय हॅलो हाऊ आर यू, तू कसा आहेस किंवा तुम्ही कसे आहात. त्यानंतर तो काय म्हणेल, आय एम फाईन अँड यू. तो काय म्हणेल, आय एम फाईन मी ठीक आहे. आय एम फाईन म्हणजे मी ठीक आहे. अँड यू म्हणजे आणि तू म्हणजे तू कसा आहेस. मी ठीक आहे, आपण कसे आहात. किंवा तुम्हाला जर एखाद्याने विचारलं हाऊ आर यू, तुम्ही काय उत्तर द्याल त्याला, आय एम फाईन अँड यू, तुम्ही कसे आहात, मी चांगला आहे, तुम्ही कसे आहात. त्यानंतर पुढं आपल्याला जायचंय, व्हेरी वेल थँक्यू, बहुत अच्छे धन्यवाद. आपल्याला जर इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये आहे बहुत अच्छे म्हणजे मी चांगला आहे धन्यवाद. व्हेरी वेल थँक्यू, मी चांगला आहे धन्यवाद. थँक्यू म्हणजे धन्यवाद. त्यानंतर आपण त्याला बोलणं झाल्याच्या नंतर काय म्हणू, सी यू टेक केअर, पुन्हा भेटूया. सी यू म्हणजे तुम्हाला मी म्हणतो तासिका संपत असताना बघा, सी यू बाय, हॅव अ नाईस डे, सी यू नेक्स्ट पिरियड, पुन्हा पुढच्या तासिकेत भेटू आपण. तसं सी यू टेक केअर म्हणजे टेक केअर म्हणजे काळजी घ्या. सी यू म्हणजे पुन्हा भेटूया. टेक केअर म्हणजे काळजी घ्या. सी यू टेक केअर, पुन्हा भेटूया, काळजी घ्या. पुढं जायचं आहे आपल्याला. पुढं काय आहे, सी यू टुमारो. सी यू टुमारो म्हणजे उद्या भेटूया. टुमारो म्हणजे उद्या, उद्या भेटूया. त्यानंतर पुढं काय आहे आपल्याला, गुड डे. GOOD गुड डे म्हणजे दिवस म्हणजे शुभ दिवस. हॅव अ नाईस डे किंवा गुड डे म्हणजे शुभ दिवस. नाईस म्हणजे चांगला, गुड म्हणजे शुभ. त्यानंतर पुढं काय, एक्सक्यूज मी, आय हॅव टू गो. पहा, एक्सक्यूज मी मला माफ करा, मला जायचे आहे. आपण जर एखाद्याला बोलत थांबलो आणि आपल्याला जर घाई असेल, आपल्याला जायचं असेल त्या ठिकाणाहून, तर आपण त्याला काय म्हणायचं, एक्सक्यूज मी सर, आय हॅव टू गो, मला जायचं आहे, थोडीशी मला घाई आहे, मला माफ करा, मला जायचे आहे, असं आपण त्याला उत्तर देतो. आता आपल्याला आपण अभिवादन पाहिलं. आता आपल्याला काय करायचं आहे, काही परवानग्या घ्यायच्या आहेत आपल्याला, त्या इंग्रजीतून घ्यायच्या आहेत. आपल्याला जर वर्गातून बाहेर जायचं असेल किंवा वर्गात यायचं असेल तर आपण काय म्हणतो मराठीमध्ये, आत येऊ का सर, अशा काही आपल्याला परवानग्या घ्यायच्या आहेत. त्यासाठी इंग्रजीमध्ये विविध शब्द किंवा शब्दसमूह वापरले जातात. त्याचा वापर कोणत्या ठिकाणी आणि कशासाठी करायचा, तर आपण एखाद्याला विचारलं किंवा मित्राकडे आपण जर अप्सरांना म्हणलं मला बाहेर जायचं आहे, परवानगी घ्यायची वर्गातून बाहेर जायसाठी, तर आपण काय म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये, किंवा वर्गामध्ये यायचं आहे तर आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो, किंवा आपल्याला एखाद्याकडून एखादी वस्तू हवी आहे तर आपण त्याला काय हे करायचं, कोणत्या इंग्रजी शब्दाचा वापर करायचा, हे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आपण जर एक सरांना विचारायचे आपल्याला वर्गातून मला बाहेर जायचे, तर आपण सरांना काय म्हणून परवानगी घेऊ शकतो इंग्रजीतून, मे आय गो सर, म्हणजे मी वर्गातून बाहेर जाऊ शकतो का. पहा, आता या ठिकाणी सिकिंग परमिशन्स म्हणजे परवानगी घेणे.
या ठिकाणी काय आहे, पहिली परवानगी काय आहे, पहिलं काय आहे पहा. आपल्याला जर मी तुझे पुस्तक पाहू शकतो का असं जर आपल्याला मित्राला, एखाद्या आपल्या मित्राला विचारायचंय, काय विचारायचंय, त्याचं पुस्तक आपल्याला पाहायचंय. मग ते पुस्तक पाहण्यासाठी आपण मित्राला परवानगी घ्यायची मित्राकडून. तर त्याला इंग्रजीत काय म्हणायचं, तुम्ही हे वर्गामध्ये तुम्ही एकमेकासोबत करून पहा. जर असं तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला इंग्रजी बोलायला काही अवघड नाही. इंग्रजी ही जगातली सर्वात सोपी भाषा आहे, अवघड काहीच नाही. फक्त सराव करत नाही तुम्ही, भीती आहे आपल्या मनामध्ये इंग्रजीची. त्याच्यामुळं इंग्रजीपेक्षा मराठी अवघड आहे. उलट लिहायला, वाचायला, बोलायला इंग्रजी खूप सोपी आहे. पहा, कांट सी युअर बुक, मी तुझे पुस्तक पाहू शकतो का. कांट कॅन आय सी युअर बुक, मी तुझे पुस्तक पाहू शकतो का. कॅन म्हणजे पाहू, कॅन म्हणजे शकतो, आय म्हणजे मी, सी म्हणजे पाहणे, युअर म्हणजे तुझे, बुक म्हणजे पुस्तक, आय म्हणजे मी तुझे पुस्तक पाहू शकतो का. त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, कॅन आय सी युअर बुक. आपल्याला वर्गातून बाहेर जाण्यासाठी काय वापरतो आपण, मे आय गो सर, मी वर्गाच्या बाहेर जाऊ का. आलं का लक्षात. वर्गातून बाहेर जाण्यासाठी काय वापरतो, मे आय गो सर, असं आपण सरांना विचारून वर्गाच्या बाहेर जायचं. पहा, करून पहा, दररोजचं उपयोगात आणा, काहीच अवघड नाही. हाऊ विल यू आस्क फॉर परमिशन टू युअर टीचर बिफोर एंटरिंग द क्लास, म्हणजे तुम्ही वर्गात प्रवेश करण्यापूर्वी शिक्षकाकडे कशी परवानगी घ्याल, असा प्रश्न आहे. कशी परवानगी घ्याल. पर्यायी, कॅन आय माइंड क्लास, आय एम कमिंग इन द क्लास. पर्याय 3, प्लीज आय कम इन द क्लास. पर्याय 4, मे आय कम इन टीचर. आपण कशी परवानगी घ्याल. आपण असं म्हणू शकतो का, कॅन आय माइंड म्हणजे माझ्या मनामध्ये क्लास मी म्हणू शकतो, असं होऊ शकतं का. नाही. आय एम कमिंग इन द क्लास असं म्हणू शकत नाही. प्लीज आय कम इन क्लास, कृपया मी वर्गात येऊ शकतो का. त्याच्यापेक्षा आपण काय म्हणतो सरांना आपल्या, मे आय कम इन टीचर, सर मी वर्गात येऊ शकतो का. मे आय कम इन, मी वर्गात येऊ का सर. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. प्रश्न काय होता पहा, तुम्ही तुमच्या वर्गात जाण्यासाठी शिक्षकाकडे किंवा तुम्ही वर्गात प्रवेश करण्यापूर्वी शिक्षकाकडे कशी परवानगी मागाल. तर कशी मागाल, मे आय कम इन टीचर. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न काय आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इन्स्ट्रक्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इन्स्ट्रक्शन, खालीलपैकी कोणती सूचना नाही. इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना, फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी कोणती सूचना नाही. नॉट म्हणते सूचना नसलेलं आपल्याला पर्याय निवडायचा आहे. ओपन द डोअर ही सूचना आहे, दरवाजा उघडा, कोणीतरी सूचना देते, ओपन द डोअर. किंवा शाळेतले सर आपल्याला म्हणतात ओपन द डोअर, क्लोज द डोअर, ओपन द विंडो. हाऊ ब्युटिफुल, हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर. स्टँड अप, उभे रहा. प्लीज गिव्ह मी युअर पेन, कृपया मला तुमची पेन द्याल का. तर या ठिकाणी आपल्याला सूचना असलेले वाक्य कोणते आहेत पहा. सूचना नसलेले, सूचना असलेले कोणते आहेत, ओपन द डोअर ही सूचना आहे, हे येईल का नाही. स्टँड अप ही पण सूचना आहे. तर इथं हाऊ ब्युटिफुल म्हणजे किती सुंदर उद्गारवाचक वाक्य आहे. काहीतरी एक गुलाबाचं फूल आहे आणि आपण बागेत गेलो तिथं गुलाबाचं फूल दिसलं तर आपल्या तोंडातून वाक्य निघतं, हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर आहे. प्लीज गिव्ह मी युअर पेन, प्लीज गिव्ह मी युअर पेन, कृपया मला तुझी किंवा तुमची पेन द्या. या सूचना असलेले वाक्य आहेत का. तर हे सूचना असलेले वाक्य नाहीत. म्हणून इथं पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी हे 2 उत्तरे येतात. उत्तरे 2 येतात. पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी हे 2 उत्तरे या ठिकाणी येतील. आलं. चला
त्यानंतर पुढं मेकिंग रिक्वेस्ट, विनंती करणे, विनंती करायची काही वाक्य आहेत पहा. कॅन यू गिव्ह युअर बुक प्लीज, कृपया मला तुझे पुस्तक देऊ शकतोस का. कॅन यू गिव्ह युअर बुक्स, कृपया. कॅन यू गिव्ह युअर बुक प्लीज, कृपया मला तुझे पुस्तक देऊ शकतोस का. आपल्याला हे रिक्वेस्ट, विनंत्या करण्यासाठीचे आपल्याला हे काय आहेत, या ठिकाणी काही वाक्य दिलेली आहेत. पहिलं वाक्य आहे कॅन यू गिव्ह युअर बुक प्लीज, कृपया मला तुझे पुस्तक देऊ शकतोस का. प्लीज म्हणजे कृपया, विनंती करणारं वाक्य आहे. मला तुझे पुस्तक देऊ शकतोस का. कॅन म्हणजे शकणे, गिव्ह म्हणजे देणे, यू म्हणजे तुझे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत कर, कृपया मला मदत कर, कृपया मदत कर किंवा मदत करा. प्लीज हेल्प मी, मला मदत करा. त्यानंतर तिसरं वाक्य काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. खाली आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायातील विनंती कोणती आहे, खालीलपैकी विनंती कोणती. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट, रिक्वेस्ट म्हणजे विनंती, विनंती असलेलं वाक्य कोणतं आहे या पर्यायातील शोधायचं आहे आपल्याला. पर्याय 1 हाऊ ब्युटिफुल, ह्याच्यात विनंती आहे का हो, नाही. शट द विंडो म्हणजे खिडकी बंद करा, विनंती आहे का, आदेश आहे हा. हा का आहे, आदेश आहे, इन्स्ट्रक्शन आहे. शट द विंडो, खिडकी बंद करा. तिसरं काय आहे, मे आय गो टू द टॉयलेट, मी टॉयलेटला जाऊ का. हे या ठिकाणी विनंती आहे का याच्यामध्ये, तर यामध्ये विनंती नाही. का आहे, कॅन यू गिव्ह युअर रुलर प्लीज. तर या ठिकाणी आपल्याला हे काय आहे, हे मे आय गो टू द टॉयलेट, ही काय आहे, एक परवानगी आहे. हे विनंतीचं वाक्य आहे का, हे नाही, हे परवानगीचं वाक्य आहे. तर या ठिकाणी आपल्याला विनंतीचं काय आहे, कॅन यू गिव्ह युअर रुलर प्लीज. तर या ठिकाणी आपल्याला हे प्लीज म्हणले की कृपया, लक्षात ठेवा आपल्याला विनंती करणारं वाक्य कसं ओळखायचं, त्या ठिकाणी हे प्लीज येतं. त्या ठिकाणी काय येतं, प्लीज असं येतं. प्लीज म्हणले की ते विनंती करणारं वाक्य आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, विनंती करणारं वाक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जे आणखी कोणते पुस्तक असतील त्या पुस्तकातून असे वाक्य शोधा, तुम्ही सराव करा. इंग्रजी नक्की बोलायला येईल तुम्हाला, अवघड काहीच नाही, इंग्रजी भाषा खूप सोपी आहे. तर आजच्या तासिकेत आपण विनंती करणारे वाक्य, परवानगी घेणारे वाक्य, त्यानंतर शुभेच्छा देणारे वाक्य असतील, असे आपण बरेचसे वाक्य या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. तुम्हाला ते उपयुक्त आहेत. तर चला या ठिकाणी आपण थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, सबस्क्राईब.